एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण चमचमीत आणि झणझणीत मसालेदार अशी भरली वांगी बनवतोय. तर त्याची रेसिपी बघूया आता आपण. तर इथे मी एका भांड्यात पाणी घेतले, त्याच्यामध्ये मीठ टाकते आणि 6 काटेरी वांगी घेतलेली आहेत. तर मी 6 वांग्यांचं भरली वांगी बनवणार आहे. तर ही वांगी आता आपण कट करून घेणार आहोत. त्याला मध्ये चीर देऊन दोन्ही साईडला 2 भागामध्ये कट करणार आहोत आणि शेवटपर्यंत कट नाही करायचे, त्याला थोडीशी चिरा द्यायचे. तर अशा मी 4 भाग करून घेतलेत आणि सगळे असे करून घेते आणि मग ते पाण्यामध्ये टाकून ठेवायचे. पाण्यामध्ये टाकल्याने काय होतं, वांगी काळी पडत नाहीत आणि फ्रेश वांगी आहेत की नाही तेही कळतं आपल्याला. जेव्हा आपण चीर देतो तर बघून घ्यायची फ्रेश वांगी. तर मी पाण्यात टाकून ठेवली वांगी आणि इथे मी कांदा, टमाटर, कढीपत्ता असं घेतलंय आणि इथे मी आता एक वाटण तयार करते मसाला. हा वाटण जो आहे तो आपलं भाजलेलं कांद्या खोबऱ्याचं वाटण आहे. त्याच्यामध्ये गरम मसाले देखील आहेत आणि आलं लसणाची पेस्ट देखील आहे आणि इथे मी कोथिंबीर आणि पुदिन्याची वेगळी पेस्ट तयार केलेली आहे. तर ती मी 3-4 चमचे त्यामध्ये यूज करणार आहे. तर असं जरी करून ठेवलं तरी आपण ते यूज करू शकतो आणि हे जे वाटण आहे ते 8 ते 15 दिवस टिकतं आणि माझ्या चॅनेलवरती त्याची रेसिपी आहे, तर तुम्ही नक्की जाऊन बघा ही रेसिपी. तर हे जरा थोडं सगळं मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण सगळे मसाले ॲड करूया. लाल तिखट घेतलंय मी 1 चमचा भरून, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. नंतर पाव चमचा हळद टाकलेली आहे. नंतर धण्या जिऱ्याची पावडर घेतली आहे, मी ही घरीच बनवलेली आहे. नंतर इथे 3 ते 4 चमचे आपण शेंगदाण्याचा कूट घेणार आहोत, जो की माझ्याकडे बनवलेलाच असतो. तर तो मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. शेंगदाण्याच्या कूटने हे एकदम खमंग लागतं. नंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. इथे मी रॉक सॉल्टचा वापर केला आहे. नंतर इथे मी चिंचेचा कोळ यामध्ये ॲड करते आहे, त्याने अजून खूप छान अशी टेस्ट येते. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हा मसाला पूर्ण तयार मिक्स करून घेतल्यानंतर मग तो वांग्यामध्ये आपण भरणार आहोत. तर छान असा मिक्स करून घेऊया. आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने वांगी बनवता हे मला नक्कीच सांगा. तर हे मी ह्याच्यामध्ये व्यवस्थित भरून घेते आहे. सगळे वांगे आपण भरून घेणार आहोत. इथे मी 6 वांगे घेतलेत. तर अशा पद्धतीने पूर्ण असा गच्च असा मसाला भरून घ्यायचा आहे आपण. आणि असे सगळे मसाले आपण भरून घ्यायचे. सगळे वांगे आपण मध्ये मसाला भरून घेऊया. ह्याच्यामध्ये आपण ग्रीन कलरची जी वांगी येतात ती देखील यूज करू शकतो. ती सुद्धा खूप टेस्टी असतात. पण ही वांगी भरली वांगीसाठी जास्त प्रमाणात वापरली जातात. तर तुम्ही माझ्या पद्धतीने ही रेसिपी नक्कीच करून बघा आणि आवडल्यास माझी रेसिपी एक लाईक देखील करा आणि माझ्या चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही रेसिपी तुम्ही अशा पद्धतीने बनवाल तर तुम्ही नक्कीच प्रत्येक वेळेला अशा पद्धतीनेच वांगी बनवाल, कारण खूप सोपी आहे. फक्त वाटण करावं लागतं आणि वाटणाच्या रेसिपीची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर नक्कीच तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा. इथे एका कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलंय, अगदी 2 चमचे. त्याच्यामध्ये हिंग टाकते. हिंग आवर्जून टाका, कारण हिंग टाकल्याने काय होतं की आपल्या पोटाला कोणतीही गोष्ट बाधत नाही आणि चव खूप छान येते. नंतर राई जिरं टाकतोय आपण. राई जिरं छान असं तडतडल्यानंतरच मग आपण पुढचं कांदा वगैरे जे पण आहे ते टाकणार आहोत. राई जिऱ्याचा असा खमंग वास आला पाहिजे आणि मग त्या फोडणीचा असा वास आल्यानंतरच ते आपण कांदा वगैरे टाकलं की मग ते छान खमंग अशी फोडणी होते. इथे कढीपत्ता टाकलाय, कांदा टाकलाय. कांदा छान असा गुलाबीसर असा परतून घ्यायचा आहे आपण. त्याच्यानंतरच आपण याच्यामध्ये टमाटर ॲड करणार आहोत. तर इथे मी 1 टमाटर छान बारीक कट करून घेतलाय आणि तो मस्त असा आता आपण परतून घेऊया. चांगला शिजला पाहिजे टमाटर. पूर्ण एकदम तो शिजेपर्यंत परतून घ्यायचा. नंतर याच्यामध्ये मी पाव चमचा हळद टाकते. नंतर तिखट टाकलंय थोडंसं. ऑलरेडी आपण वांग्याच्या मसाल्यामध्ये भरलेलंच आहे, तरी पण या मसाल्याला आपण थोडंसं टाकणार आहोत आणि हे सगळं जरा मिक्स करून घ्यायचं. आणि हे सगळे मसाले शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी देखील ॲड करणार आहोत. म्हणजे पाणी ॲड अशासाठी करायचं की मसाले जळू नयेत आणि ते चांगले शिजले पाहिजेत म्हणून.
तर इथे मी मस्त असं मिक्स करून घेतलंय. त्याला तुम्ही बघू शकताय थोडंसं तेल सुटलंय आणि आता आपण पाणी टाकतोय. पाणी पण मी जे टाकलंय ते थोडंसं गरम पाणी ह्याच्यामध्ये यूज केलेलं आहे. साधं पाणी देखील तुम्ही टाकू शकता, पण जर गरम पाणी यूज केलं तर उत्तमच. नंतर हे छान असं मिक्स असं करून घ्यायचं आणि नंतर मग ह्याच्यामध्ये आपण ही जी भरलेली वांगी आहेत ती ह्याच्यामध्ये सोडायची आहेत. आणि जो मसाला आपला प्लेटमध्ये उरला आहे तो सुद्धा आपण यामध्ये टाकणार आहोत. नंतर प्लेटमध्ये जो मसाला लागलाय त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण तो मसाला देखील काढून घेणार आहोत. कारण आपण एवढ्या मेहनतीने हा मसाला बनवतो, तर तो टाकून नाही देऊ शकत. तर ते पाणी यूज करायचं आहे इथे. आणि हा संपूर्ण थोडंसं हलवून घ्यायचं आहे वाटण आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे इझिली अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये ही रेसिपी तयार होते. कारण वांगी शिजायला बिलकुल असा वेळ लागत नाही. खूप लोकांना वांगी आवडतात. नंतर मग असं झाकण ठेवून मी शिजवून घेते वांगी आणि आता इथे मी चपात्या करून घेते. कारण हे टिफिनसाठी मी सकाळी-सकाळी हे बनवते. हा टिफिन आहे माझ्या मुलाचा आणि माझा. तर इथे मी अशा पद्धतीने गोळे करून त्याच्यावर पीठ भुरभुरवून अशा गोळ्या तयार करून घेते. म्हणजे बरं पडतं आणि पटापट अशा मग पोळ्या लाटायला छान वाटतं. तर माझा अशा आधीच्या व्हिडिओमध्ये देखील मी हे दाखवलेलं आहे, की मी कशा पद्धतीने पीठ भिजवून नंतर गोळ्या करते आणि नंतर चपात्या बनवते. तर सगळेच जण छान अशा पद्धतीनेच बनवतात आणि प्रत्येकाला छान बनवता येतं स्वयंपाक. प्रत्येक स्त्री ही सुगरणच असते, त्याच्यामुळे असं काही वेगळेपण नाहीये त्याच्यामध्ये. पण मी माझे व्हिडिओ शेअर करते म्हणून तुम्हाला ही गोष्ट सांगितली. तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर नक्की एक लाईक करा आणि कमेंट देखील करा, की तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय, कुठच्या भागातून बघताय आणि तुम्ही वांग्याची भाजी कशा पद्धतीने करता हे देखील मला सांगा. आणि अशा पद्धतीने मी आता ह्या सगळ्या चपात्या करून घेणार आहे. इथे माझी चपाती लाटून झाली आहे आणि आता मी ती शेकवून घेणार आहे छान अशी. आणि सकाळच्या वेळेला खरंच खूप धावपळ होते, पण तरीसुद्धा आज मी हा बेत केला आहे, भरली वांगी आणि चपाती. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघताय त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. शेवटपर्यंत बघा आणि कमेंट देखील करा, एक लाईक देखील करा आणि त्यामुळे उत्साह वाढतो नवनवीन व्हिडिओ बनवायला. आणि पुरणपोळीचा व्हिडिओ तुम्ही खूप प्रेम दिलं त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि असेच माझे सर्व व्हिडिओ बघत राहा आणि असंच प्रेम देत राहा आणि कमेंट नक्की करा. तुमच्या कमेंटमुळे काय होतं, की एक उत्साह येतो. तर इथे माझ्या सगळ्या चपात्या करून झाल्यात आणि इथे बघा वांग्याची भाजी आपली खूप छान अशी शिजलेली आहेत वांगी आता. आणि थोडंसं आपण आता हे मिक्स करून उलटं-पालट करून घेणार आहोत, उलटून घेणार आहोत ती वांगी. म्हणजे ती दुसऱ्या साईडने पण शिजली जातील. पण ऑलरेडी आपली ही वांगी शिजलेली आहेत तुम्ही बघताय. आणि त्याचा मसाला बघा खूप छान झालाय. त्याला बाजूने जे तेल सुटलंय त्याच्यामुळे समजतच आहे, की तो मसाला किती छान त्याला लागलाय. आणि ही आपली भाजी वांग्याची तयार झाली आहे. तर त्याला आपण कोथिंबिरीने गार्निश करूया. कोणत्याही पदार्थावर कोथिंबीर टाकली तर ऑफकोर्स ते इतकं छान दिसतं. तर आणि ही खरंच जितकी छान दिसते तितकी टेस्टी देखील झाली होती. कारण हा व्हिडिओ मी जरा लेट अपलोड करते. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल थँक सो मच.